नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर तुम्हाला बॅकग्राऊंड वरून कळतच असेल की मी आज कुठे आली आहे. आज मी परत एकदा आली आहे योगेश दादांकडे, म्हणजे दहिवडकर सराफ यांच्याकडे. त्याचं कारण खूप म्हणजे खूप मोठं कारण आहे ऍक्च्युली, की तुम्हाला मागे तर दिसतच असेल की देवीची प्रेम आहे. आणि जसं मागच्या वेळी मी माझ्याकडे जी कोल्हापूर महालक्ष्मी आहे, अंबामाता आहे, तर त्यांचं जे आम्ही काम केलं होतं, तर त्याच्यानंतर खूप सारे मला कमेंट्स आले होते की ताई कुठून घेतलीस, कशी घेतलीस. तर कोल्हापूरचं जे आहे तिथे तर मला काही कॉन्टॅक्ट करता आला नाही त्यांना, म्हणून मी दादांना स्पेशली रिक्वेस्ट केली होती की आपल्याकडे ही गोष्ट अवेलेबल होईल का लोकांसाठी. आणि त्यांनी एकच नाही तर त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे की त्यात काय काय आणलंय नवीन. तर खूप छान आहे आणि फ्रेम डिटेलिंग तुम्हाला पूर्ण आम्ही सांगणार आहे. तर पहिले परत एकदा जे आपले नवीन सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांच्यासाठी परत एकदा मी दादांची ओळख करून देते. चला, तर मी आली आहे आज दहिवडकर सराफ यांच्याकडे. तर जे आपले नवीन सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांना नव्याने थोडीशी ओळख करून देते की कोण आहेत दहिवडकर सराफ. तर आपल्या आधीचे बरेचसे व्हिडिओ आहेत इथे, पण तरीही मी तुम्हाला एक ग्लान्स सांगते की हे आहे योगेश दादा, योगेश दहिवडकर, आणि या आहेत त्यांच्या मिसेस. तर योगेश दादांकडे इथे मी पहिल्यांदा जेव्हा आली होते तर तेव्हा मला देवाचे टाक बघायचे होते आणि पावलं बघायची होती चांदीची. तर तिथपासून ती पावलं खूप 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 म्हणजे त्याला खूप छान रिस्पॉन्स आला पावलांना, स्वस्तिकला. तर दादांकडे मेन काम असतं ते म्हणजे सगळं चांदीच्या गोष्टी बनवल्या जातात बघा, देवांचे मोठे मोठे असे टाक वगैरे बऱ्याचशा गोष्टी. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे की माझा स्वामींचा जो मुकुट बनवलाय, जो खूप जण विचारतात आता सुद्धा की ताई कुठे बनवलाय, कसा बनवलाय, तर तो दादांनीच बनवलाय. आणि ते खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट, प्रभावळ, बऱ्याचशा गोष्टी बनवतात. मी त्यांचाही तुम्हाला ग्लान्स दाखवेन नंतर, आणि आधीचेही व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही नक्कीच बघा. तर चला, आज जी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती म्हणजे ही कोल्हापूर महालक्ष्मीची फ्रेम आहे बघा, अंबाबाताची. तर दादा मला सांगा की ह्या फ्रेमचे आपल्याला डिटेलिंग सांगायचे की स्पेसिफिकेशन काय आहेत. जवळपास आहे ना, आता आमच्या हिशोबाने जेव्हा आपण फोटो बघतोय ना, ती 99% मॅच झाली. 100 मध्ये बोलू नाही शकत, कारण चेहऱ्याचे हावभाव खूप वेगळे असतात. बरोबर. पण तरी पण 99% आपण यांना मॅच करायचा प्रयत्न केलाय. ही मागची प्रभावळ आहे, त्याची डिटेलिंग तुम्ही बघणार ना, ती डिटेलिंग खूप क्लीन केली. ओके. तुम्हाला अशी प्रभावळ म्हणजे कसली आहे? चांदीची आहे? नाही, चांदीची नसते, ही मेटलची असते. याला मेटल म्हणतात. हा, ही प्युअर चांदीत करतात. आधी भरपूर जण करून घेतात, आम्हाला प्युअर चांदीचेच द्या. हे चांदीचे दिवे लावतात. हे सगळं मॉडिफिकेशन नंतर होतं. हे दागिने आता जे आहे, आता यांना हे दागिने सगळे 1 ग्रॅमचे, हे टोटल 1 ग्रॅम मध्ये. आणि हे जे मागचं आहे ते व्हाईट मेटल आहे, आणि व्हाईट मेटलवर सिल्वर चढवलंय. अच्छा. हे दिवे आहे ते पितळाचे, हे फायबरचे फ्रुट्स प्लेट. अच्छा. तुम्ही एक बघणार तर एक हे शंख आहे ना, तो नॅचरल शंख, आणि जो लो याच्यावर ठेवलाय, व्हाईट मेटलचा कलश बनवलाय. त्याच्यानंतर दुसरं एक चांगलं वाटलं, हे आम्हाला श्रीफळ, जे देवीजवळ ओटी ठेवली, जेणेकरून ती रिअलपणा याच्यासाठी हे डिटेलिंग वर्क केलंय. गजरा पण देवीचा बघितला ना, त्यांनी कापडाने बनवून हे केलंय रिअल याच्यासाठी. आणि मूर्ती जी आहे देवीची ती फायबरची मूर्ती असते. बरोबर. तर माझ्याकडे जी महालक्ष्मी आईची मूर्ती आहे तर अशीच आहे, थोडीशी मोठी आहे साईज याच्यापेक्षा, पण याच्यामध्ये जे एक्स्ट्रा आता डिटेलिंग मला दिसत आहे ते आणखीन छान वाटतात, आणखीन उठून दिसते त्याच्यामुळे आपली फ्रेम. तर एक्स्ट्रा मी तुम्हाला सांगते, दादानी जसं सांगितलं की ही जी वेणी साईडला लावली आहे ती वेणी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे. ही ओटी, इतकी सुंदर ओटी ठेवली इथे नारळ आणि खणाची. त्यानंतर हा शंख आहे, हा दक्षिणावरती शंख आहे इथे ठेवलेला, आणि ही बाहेरची फ्रेम सुद्धा इथे एक्स्ट्रा दिलेली आहे. आणि जी मागची प्रभावळ आहे तर प्रभावळ वरची पण जी डिझाईन आहे, जे कोरीव काम आहे, जे डिटेलिंग आहे ते खूप छान आहे त्याच्यापेक्षा. तर अशा प्रकारे ही महालक्ष्मी आईची फ्रेम आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत साडीमध्ये. आपल्याला इथे तुम्हाला हा हिरवा कलर दिसतोय, आणि इथे बाजूला बघा हा पिंक कलर दिसतोय, गुलाबी रंग, हा पण खूप उठून दिसतोय, किती सुंदर दिसतोय महालक्ष्मी. आणि दादा याच्यामध्ये आणखीन कुठले कलर मिळतील आपल्याला? पिवळा कलर आहे, सफेद कलर आहे बहुतेक. म्हणजे जे कलर असतील तर आम्ही तुम्हाला जो कलर हवा असेल तुम्ही विचारा दादांकडे, समजा अवेलेबल असेल तर तो तुम्हाला नक्की अवेलेबल करून देऊ. आणि दादा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्ही विचारणार की याची प्राइस काय? याची प्राइस थोडी डिफर होतोय प्रत्येक वेळी. आम्हाला चार्जेस जास्त लागतात डेली, म्हणजे एज पर्यंत. एक फ्रेम आणली तर महाग पडते, 3-4 फ्रेम एकत्र आल्या तर महाग पडते.
दुकान छोटं असल्यामुळे मी सगळं आणून ठेवू शकत नाही स्टॉक. तरी अप्रॉक्सिमेटली आता ही अंदाजे 11,000 पर्यंत जाते. अच्छा, ही 11,000 जाते ही फ्रेम आपल्याला. हा, आणि आपण सगळं कुरिअर करणार तर कुरिअरचे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस, कारण ते त्यांचे ना हँडलिंग विथ केअर असं त्यांचे एक्स्ट्रा आहे. नाही, खूप एकदम म्हणजे बरोबर बोलले दादा की कुरिअर करताना खूप व्यवस्थित करावे लागेल. मीच माझी जेव्हा फ्रेम आणलेली तेव्हा मी कशी आणली ती मला माहितीये, तर म्हणून थोडंही जरी त्याच्यामध्ये काही हल्लं किंवा काय झालं तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. तर म्हणून त्याचे कुरिअरचे एक्स्ट्रा चार्जेस होतील. आणि दादानी जर सांगितलं की त्याच्या फ्रेमची किंमत जी आहे ती सध्या अंदाजे अजून 11,000 आहे, कारण सिंगल ते मागवत आहेत. समजा लॉट मध्ये तुम्हाला जसं माहितीये की आपण होलसेल मध्ये सामान आणल्यानंतर आपल्याला तिथे प्राइस मध्ये डिफरन्स मिळतो, तर तसं जास्त फ्रेम आणला तर नक्कीच त्याच्यामध्ये थोडंफार कन्सिडरेशन होईल. पण सध्याची जी प्राइस आहे ती 11,000 याची. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कलरचे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील याच्यामध्ये, देवींची जी साडी आहे त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला दादांना विचारायची ती म्हणजे की याच्यामध्ये आपल्याला साईज मिळतील का? नाही, साईज सध्या एकच आहे. कारण की आम्ही जेवढं म्हणजे हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर म्हणून आपली आयडिया होती, ज्यांनी केलंय तर त्याशी आमचं डिस्कस झालं तेव्हा की जर साईज वाढली तर आतली मूर्तीला पण साईज वाढते, अगदी मजा नाही येते. छोटी केली तर पूर्ण क्लीन नाही दिसते. तर सध्या तरी आपण एकच साईज ठेवली आहे, जी हॉलमध्ये आपण समजा लावायची तर ही परफेक्ट आहे. बाकी याच्यामध्ये काय सगळ्यात मेन आम्ही देवीची जी आतली प्रभाव आहे ना ही तीच राहते. ह्या फ्रेम मोठ्या करतात त्याच्यामध्ये असं वाटतं मोठी आहे, ऍक्च्युली हिंची साईज तेवढीच राहते. अंदाजे 5 ते 6 इंचाची देवीची फ्रेम आहे, त्याप्रमाणे सगळं सजवलंय. देवी समोर दिवा लावला तर त्याचप्रमाणे असं ठेवलं की बरोबर दिसायला हवा म्हणून असं ठेवलंय. बरोबर, खूप सुंदर फ्रेम आहे. आणि एक मी माझं पर्सनल मत तुम्हाला सांगते की जेव्हा मी माझी फ्रेम घेतली होती तेव्हा मला ती 2017-18 काहीतरी, तेव्हा मला ती 11,000 पडली होती फ्रेम. तर प्राइस वाईज सुद्धा तुम्ही बघायला जाल तर प्राइस वाईज सुद्धा खूप चांगली आहे, म्हणजे फ्रेम व्यवस्थित पडते. आता त्या फ्रेमची प्राइस खूप डबल झाली असेल. म्हणजे कोल्हापूरची गोष्ट करते मी तुम्हाला, आणि तिथला माझा तसा काही कॉन्टॅक्ट नव्हता त्यांच्यासोबत, तर म्हणून आम्ही विचार केला की आपल्या इथे जर अवेलेबल होत असेल ह्या गोष्टी. आणि खूप सुंदर दिसतं की तुम्ही माझ्या हॉलमध्ये नेहमी बघता की असं वाटतं की साक्षात देवी आपल्या घरातच बसलेली आहे. म्हणजे इतकं सुंदर ते गाभाऱ्याचं दर्शन होतं सकाळ संध्याकाळ. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर ही फ्रेम मागवायची असेल तर तुम्ही नक्की इथे कॉन्टॅक्ट करा. तर ही एकच फ्रेम नाहीये, आणखीन एक सुंदर गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नेक्स्ट जी फ्रेम आहे ना ती पण मी तुम्हाला दाखवते. चला, तर पुढची जी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे इतकी सुंदर आहे ना की तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटेल, इतकी सुंदर आहे. तर म्हणून मी अशी जराशी सरप्राईज ठेवली. तर आपण आता हे सरप्राईज खोलूया. तर बघा, इतकी सुंदर तुळजाभवानी आईची मूर्ती आहे ना, आणि असं वाटतंय की म्हणजे खरंच दरबारातच म्हणजे बसलोय देवीच्या. इतकं सुंदर याचं त्यांनी डिटेलिंग म्हणजे काम ह्याच्यामध्ये खूप सुंदर केलंय. त्याचे दागिने बघा देवीचे किती सुंदर वाटतात आणि खूप छान वाटते. जशी महालक्ष्मीची मूर्ती आहे तशीच ही तुळजाभवानी आईची मूर्ती आहे. तर प्रत्येकांची जशी कुलदेवता वेगवेगळी असते. कोणाची महालक्ष्मी आई आहे म्हणजे अंबा माता आहे, कोणाची तुळजाभवानी, आणि तुळजाभवानी तर महाराष्ट्राचीच अख्ख्या आपली आई आहे, कुलदेवता आहे. तर म्हणून खूप सुंदर आहे बघा. मी तुम्हाला आता त्याचे स्पेसिफिकेशन म्हणजे डिटेल्स दाखवते की मूर्तीचे काय काय आहेत. तर दादा मला सांगा की या मूर्तीचे डिटेलिंग काय केलंय त्यांनी या फ्रेम मध्ये? सेम तसंच केलंय यांना. मागची प्रभावळ आहे, फक्त कोल्हापूरच्या यांची प्रभावळ थोडी वेगळी आहे, यांची प्रभावळ थोडी वेगळी आहे. हे बघा, बाकी सगळं सेम प्रयत्न केलाय. बाकी म्हणजे जसं हुबेहूब रूप साकारायचं त्यांनी खूप प्रयत्न केला. नथ इतकी नाजूक आणि इतकी सुंदर नथ दिली ना देवीला. तुम्ही बघा किती सुंदर वाटतात. डोळे देवीचे एकदम रेखीव आहेत. त्यानंतर दागिने बघा देवीचे किती सुंदर दागिने दिले, म्हणजे खरंच. आणि पाय बघा देवीचे, जे पाय पादुका ठेवल्या तिथे खाली पाय, ते पण खूप सुंदर बनवलंय. तर खूप छान वाटते देवीची ही फ्रेम. तर मागे मी जेव्हा घेतली कोल्हापूरला तेव्हा तिथे फक्त महालक्ष्मी आईचीच होती मूर्ती, आणि आता मी ही पहिल्यांदा बघितली तुळजाभवानी आईची. तर मलाच इतकी आवडली ना, माझ्या घरात खरंच जर जागा असती ना तर मी ही पण फ्रेम नेली असती, इतकी मला आवडली. तर दादा ह्या फ्रेमची म्हणजे या फ्रेमची किंमत किती आहे? महालक्ष्मी जे आहे तेवढेच फीचर्स आहे आईमध्ये. म्हणजे महालक्ष्मी देवी फक्त नारळ आणि जे ओटी ते जास्त आहे, फक्त शंख आणि नारळ त्याच्यात जास्त आहे. आणि याच्यात बाकी सगळं दागिन्यांचा आणि मूर्ती एवढी मोठी आहे महालक्ष्मीच्या आईपेक्षा. अच्छा,
तर ही पण खूप सुंदर आहे बघा. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत सध्या. म्हणजे कोणाला महालक्ष्मी आईची मूर्ती हवी असेल तर ही घेऊ शकतो, कोणाला तुळजाभवानी आईची मूर्ती हवी असेल तर ही घेऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा दागिने हे 1 ग्रॅम सगळे 1 ग्रॅमचे जे फोल्डिंग केलेले. अच्छा. आणि लाईट्स म्हणजे याच्यामध्ये जे लाईट्स एक बटन आहे, आता हे बंद केलं आपण. ओके. आता खालून स्विच चालू आहे, त्याच्यामध्ये रात्रभर तुम्हाला एक निळा लाईट शांततेसाठी तो चालू राहील वाटतोय तो. आणि आता जेव्हा लाईट पाहिजे तेव्हा स्विच चालू पाहिजे होता खालून, तर तो ब्लू लाईट चालू असेल. आणि आता असे लाईट लागतात. अच्छा. असं केलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे यांच्यामध्ये जो चोक लावलाय, म्हणजे लाईट लावताना चोक मोस्टली खराब होतात, तो खूप हाय क्वालिटीचा लावलाय. त्याची 1.5 ते 2 वर्षाची वॉरंटी गॅरंटी डायरेक्ट. आणि मोस्टली म्हणजे आमचा असा एक्सपिरियन्स आम्ही त्यांनी केलंय माझ्या भावानी, तो पण 1-1.5 वर्षापासून ज्या मागे होता, तर त्यांनी चोक आधी केलेला जे खराब होतात. बरोबर. तर त्याचा असा अनुभव आहे की काय खराब झालं तर पहिला चोकच खराब होतो. बरोबर आहे, कारण हा अनुभव माझा स्वतःच आहे. कारण मी माझी जी फ्रेम आणली होती त्याच्या बऱ्याच वेळा त्याची लाईटचा प्रॉब्लेम येत होता आणि त्याच्या आतलं जे त्यांनी काम केलं होतं वायरिंगचं ते आम्हाला इथे इलेक्ट्रिशियनला बोलून सुद्धा त्यांना समजत नव्हतं की त्यांनी काय केलंय आतमध्ये. तर त्याच्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण फ्रेम तर आपण करू म्हणजे फ्रेम तर आहे, पण त्याच्या आतमध्ये जो इलेक्ट्रिक पार्ट आहे तो पण आपल्याला समजला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ती फ्रेम अख्खी आपण एवढ्या लांब नेऊन परत आणू नाही शकत. तर त्याच्यामुळे ही खूप बेस्ट गोष्ट आहे की आपल्याला 2 वर्षाची त्याला वॉरंटी मिळते चोकसाठी. तर ही खूप छान गोष्ट आहे. तर तुळजाभवानी आईची फ्रेम जी तुम्हाला दाखवली, तर खरंच म्हणजे साक्षात जसं मी आता तुळजाभवानीला आता बघितलं तुम्ही व्हिडिओ की मी गेली होती, तर तेव्हा तिथे जसं देवीचं दर्शन झालंय ना, तसंच मला असं देवीचं दर्शन झालंय इथे सुद्धा. खूप सुंदर फ्रेम आहे ही पण तुळजाभवानी आईची. आणि दादा एक गोष्ट विचारायची आहे की फ्रेम आपल्याला ऑर्डर आली तर आपल्याला साधारण किती दिवसामध्ये कुरिअर करता येईल? ह्या फ्रेमचा आम्ही विचारत हे कुरिअर होऊ शकतात. फक्त त्यांनी स्वतः त्या अशी बोलले की काच म्हणजे ग्लास आहे वरती, तर ते तुम्हाला एक्स्ट्रा पॅकिंग सकट द्यायचंय. म्हणजे याच्यात डबल पॅकिंग द्यायची त्यांना. तरी पण त्याची गॅरंटी ते घेत नाहीये, पण तरी पण त्याला 15 दिवसाचा टाइम लागेल. बाकी मोठी फ्रेम आहे. बरोबर. चार्जेस पण त्याचे खूप डेलिकेट गोष्ट आहे, तर ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे. तर म्हणून दादा जसं सांगतायत की 15 दिवसापर्यंत वेळ लागेल त्याला. तर ठीक आहे, आपण म्हणजे तुम्हाला ही पण कुरिअर म्हणजे हवी असेल फ्रेम तर तुम्ही नक्की इथे कॉन्टॅक्ट करा. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जसं नंतर मग खूप कमेंट्स येतात की कुठे आहे हे शॉप, तर मी एंडला नाही सांगत, मी आता मध्येच सांगते पहिले की हे दहिवडकर सराफ आहे. आणि दादा इथला प्रॉपर ऍड्रेस काय आपले? कल्याणला कोळशेवाडी देवी दयाल टॉवर, इथे सगळ्यात मेन मार्केटमध्ये दुकान आहे. आपलं छोटं दुकान आहे मेन मार्केटमध्ये. फक्त इथे ओल्ड पोलीस स्टेशन सांगतात, जुनं पोलीस स्टेशन समोर. असं ब्रिज पासून जवळ आहे चालत यायला. पण भरपूर आपलं कल्याणला रोड कटिंगचे कामं झाल्यामुळे लोक इकडे तिकडे उतरतात, त्यांना थोडा त्रास होतोय. आम्ही एवढं समजलं टुवर्ड्स अंबरनाथ लास्ट ब्रिज पकडून त्या फ्लायओव्हर वरून इकडे उतरतात. 5 मिनिटात वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि एजेड म्हणजे आम्हाला अनुभव असा आला की वयस्कर माणसांना चालत यायला खूप लांब पडतं. त्यांनी विठ्ठलवाडीला उतरून पुढचं स्टेशन कल्याणच्या पुढे विठ्ठलवाडी आहे, तिथे उतरून आला तरी पण दुकानात देऊ शकतो. 2 रिक्षा लागतात, 12 रुपये घेतात आणि ते पुढचे 10-22 रुपयात दुकानात सोडतात ते. अच्छा. तर कारण शेवटपर्यंत कधी कधी कोणी बघत नाही आणि मग नंतर कमेंट्स येतात की ताई ऍड्रेस नाही सांगितला. म्हणून ऍड्रेस इथे ब्लिंक पण होत असेल, नंबर पण तुम्हाला इथे स्क्रीनवर येत असेल आणि दादानी सुद्धा तुम्हाला सांगितलं की कसं इथपर्यंत यायचंय. आणखीन एक गोष्ट सांगायची ती म्हणजे की समजा ज्यांना कुरिअर नको असेल, तुम्ही पर्सनली जर इथे येऊ शकता तर तुम्ही पर्सनली म्हणजे ऑर्डर देऊन नंतर तुम्ही पर्सनली सुद्धा फ्रेम घेऊन जाऊ शकतो. ते बेटर ऑप्शन राहील स्वतः घेऊन जाणार. कारण की देवीचं आहे ते कुरिअरचं आम्हाला स्वतःच आम्ही भीतीच वाटते, स्वतः आलेलं खूप चांगले. बाकी मुंबईमध्ये असं आम्ही प्लॅन करतो, मुंबईमध्ये काय असेल एक आहे आपलं स्पेशल ते तुषार दादा म्हणून, मग ते बहुतेक करून ते बोलतात मी देऊन देत जाईल मुंबईमध्ये. मग ते वेळ लागू शकतो त्यांच्या तशा कामावर आहे, म्हणजे आजच्या आज नाही येऊ शकत, वेळ मागे पुढे करून त्यांना देऊन देऊ आम्ही. बरोबर. तर तुमचे असे काही प्रश्न असतात म्हणून आम्ही त्यांची उत्तरं देतोय तुम्हाला. तर आता मी तुम्हाला 2 फ्रेम दाखवल्या, एक तुळजाभवानी आईची फ्रेम दाखवली आणि कोल्हापूर महालक्ष्मी आईची फ्रेम दाखवली. आणखीन एक जी सगळ्यात महत्वाची आणि माझ्या हृदयाच्या एकदम सगळ्यात जवळची जी एक गोष्ट आहे ती मला तुम्हाला दाखवायची आहे. चला, तर नेक्स्ट जी तुम्हाला फ्रेम दिसत असेल ती म्हणजे आहे आपली स्वामी महाराजांची. तर स्वामींची सुद्धा फ्रेम अवेलेबल आहे. जशी देवींची फ्रेम मी तुम्हाला दाखवली तशी स्वामींची फ्रेम आहे, फक्त स्वामींची थोडी छोटी फ्रेम आहे आणि सिंपल आहे. जसे आपले स्वामी नेहमी असतात सिंपल, म्हणून ते सिंपलच ठेवले आणि ते तसेच छान दिसतात. तर दादा मला ह्याचं काही डिटेलिंग काय केलं त्यांनी एक्झॅक्टली ते सांगा. यांच्यामध्ये म्हणजे असं ना भरपूर असं त्यांना अनुभव असे आले की स्वामींचं काम म्हणजे मुकुट
करायला घेतलेला मुकुट झाला नाहीये, सजवता येत नाही त्यांना. मग त्यांनी काय केलं, ही फायबरची मूर्ती आहे यांच्यात, यांनी सिंपल म्हणजे सिंपलच ठेवलं, कारण की त्यांना घडतच नव्हतं. दागिने स्वामींकडे घातलेले नाही, त्यांनी ते सिंपल ठेवून फक्त मागे प्रभावळ केलीये आणि 2 दिवे हे तसंच केले. त्याच्यामध्ये एक्सटेंड काय करायचं त्यांना पण नाही कळत आणि होत पण नाहीये. मुकुट केला तो पडतोय मापाने, त्याच्यामुळे काहीतरी काम चालू आहे. शिवाय तुम्ही स्वामींना काहीच करू शकत नाही. ही म्हणजे माझी स्वतःचा पण हा अनुभव आहे. तर पण असेच ते छान दिसतात. आणि ह्या फ्रेमची प्राइस किती आहे? ही छोटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या यांच्यापेक्षा, तुळजाभवानी महालक्ष्मीपेक्षा ही साईज छोटी आहे. काम सेम आहे सगळं फ्रेमचं. ही 9,000ची जाते. ही 2 का 3 इंच छोटी त्यांच्यापेक्षा. त्याच्यामध्ये 9,000 फ्रेमची प्राइस आहे. आणि तुम्ही कुरिअर म्हणजे कराल तर कुरिअरचे चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा पडतील त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये पण ह्या फ्रेमची ही एकच साईज अवेलेबल आहे ना? एक साईज आहे आणि अजून एक आहे त्यामध्ये विदाऊट प्रभावळ वटवृक्षाखाली बसलेले. अच्छा. पण त्याच्यामध्ये ही जी प्रभावळ तसं हे आपले अक्कलकोटची वाट म्हणजे प्रभावळ आहे मागे मंदिरातले, वटवृक्षाखाली बसले, ती अजून झाली नाहीये. ते पण तुम्हाला फोटो मी हे करते झाल्यानंतर पाठवून देतो. याच्यामध्ये पण लाईट आहे काय असं. तर स्वामींची ही फ्रेम तर एकंदर खूप सुंदर वाटते. फक्त मला नेहमीप्रमाणे मुकुट मिसिंग वाटतोय. तर दादा ह्याला आपण मुकुट करू शकतो का? आम्ही ट्राय करतोय, नक्कीच ट्राय चालू आहे. आता प्रॉब्लेम असा होतो की थोडी हल्ली तर मुकुट पडते, म्हणजे मी फिक्स इट करतोय त्याचा. लवकरच झालाच तर आपण फिटिंग मुकुट सगळंच देऊ. तर एकंदर फ्रेम आपल्याला 9,000ला पडते. आणि त्यानंतर जर तुम्हाला मुकुट बनवायचं असेल तर चांदीचे जसे रेट्स असतील तसं आपल्याला मुकुट पडेल. तर तुम्हाला जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही दादाला जेव्हा ऑर्डर देणार, तर ज्यांनाही बनवायचं असेल तर तुम्ही तेव्हा त्याची मुकुटची ऑर्डर देऊ शकता. तर ही स्वामींची फ्रेम आहे. तर अशा 3 फ्रेम मी तुम्हाला दाखवल्या. एक आपल्या स्वामी महाराजांची, त्यानंतर महालक्ष्मी आईची आणि त्यानंतर तुळजाभवानी आईची. तर अशा 3 फ्रेम सध्या इथे अवेलेबल आहेत. तर ज्यांना पण ऑर्डर द्यायची असेल आणि दादा मिळतील ना, म्हणजे फ्रेम्स ऑर्डर केल्या तर? कुरिअरचं थोडं अजून आम्ही शुअर नाहीये, पण एवढं नक्की याची ऑर्डर झाल्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि स्वामी हे जवळपास अवेलेबल आहे. ज्योतिबांचं काम चालू आहे, त्यांचं स्वतः जो आहे ते ज्योतिबांचं काम करतात ते याच्यामध्ये. अजून भरपूर काही ना एक चालू आहे. मला वाटतं अंबेजोगाई पण ते बहुतेक करतात ते, असं काहीतरी काम चालू आहे त्यांचं. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल ना तर तुम्ही विचारून घ्या दादांना. जसं आपण देवांचे टाक बनवताना कसं येतो आणि विचारतो की हे बनेल का किंवा हे आहे का, तर तसं तुम्ही तेव्हा विचारू शकता. ते तिथे विचारतील दादांना. समजा त्यांना जमत असेल, होत असेल तर तेही तुम्हाला अवेलेबल नक्कीच करून देतील. तर आणखीन एक गोष्ट मला दादांना विचारायची आहे की ही फ्रेम कशी आपल्याकडे अवेलेबल झाली, कशी कुठून आणली? खूप असं मुश्किल होतं आमच्यासाठी हे, कारण की तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही खूप ट्राय करत होतो, पण एवढं इझी नाही हे काम. आणि त्यात आपले आमचेच काम ऑलरेडी खूप लेट होतात ते जे आम्ही करतोय, तर त्याच्यात लक्ष घालणं किंवा काम करणं आम्हाला जमत नव्हतं. मग 1.5-2 वर्षापूर्वी माझं चुलत भाऊ आहे, तर त्यांच्याशी त्यांनी माझी डिस्कस केलेलं मी असं काहीतरी काम चालू करतोय. आणि नक्की आपल्या व्हिडिओमुळे त्याला परत कनेक्ट झालं, तो जास्त मागे लागला. त्यांनी स्वामींची फ्रेम सगळ्यात आधी केली त्याच्या हिशोबाने, तर तुम्ही आधी स्वामींची केली. त्यानंतर त्याला तुळजाभवानी याचा अभ्यास करून महालक्ष्मी त्या फ्रेम केल्या. मग आता असं झालं, मग तो बोलला की योगेश मी कल्याण मध्ये तुला देतो. त्यांनी आता बऱ्यापैकी युनिट चालू केलं होलसेलिंगचं, तो मिस करतो. सगळं करून जे काही ऍड तो विशाल कडून घेतोय, कसं करायचं काय करायचं ते करून मग त्यांनी फायनली आता फ्रेम यायला लागल्या. ह्या खऱ्या येणार होत्या पाडव्याला, मग ते काम एवढं होत नाही फास्ट. त्यांनी आता चालू झाल्या कल्याणमध्ये, तरी त्यांनी सध्या आपल्याला दिलंय. बाकी आता अजून कुठे कुठे देईल माहित नाही, त्याचं किती अजून वाढतंय प्रोडक्शन त्याचं. बरोबर. आणि मी तरी म्हणजे खूप कमी ठिकाणी बघितल्यात अशा फ्रेम, तर त्यामुळे खूप चांगलं आपल्याला दादांनी ही गोष्ट करून दिली आहे की इथेही फ्रेम अवेलेबल करून दिले. तर माझी जेव्हा फ्रेम बघितली तेव्हा खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की ताई कुठून घेतली, कितीला घेतली, कशी घेतली. तर आता माझी फ्रेम तेव्हा घेतली होती आणि आत्ताची त्याची काय प्राइस असेल मला एक्झॅक्ट आयडिया नव्हती. परत त्याचं कसं आहे काय आहे ते मला माहिती नव्हतं, तर म्हणून दादांनी इथे आपल्याला अवेलेबल करून दिली आहे. खरंच खूप मस्त गोष्ट केली आहे तुम्ही. आणि तर ज्यांना ज्यांना हवी असेल फ्रेम तर तुम्ही नक्की दादांना जो नंबर दिलाय, जो कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि विचारा. तर नक्कीच तुमच्या घरी सुद्धा हा जो देवीचा दरबार आहे, हा जो स्वामींचा दरबार आहे, हा नक्कीच तुमच्या घरी सुद्धा खूप छान वाटेल. तर आता 3ही फ्रेम मी तुम्हाला दाखवल्या की कुठल्या कुठल्या फ्रेम आहेत. तर दादांना मी ही रिक्वेस्ट करेन की दादा ज्यांच्या पण ऑर्डर्स येतील तर आपल्याला लवकरात लवकर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. आणि मला
असं पण कळलंय की आपलं काम जरा डिले होत आहे चांदीचं पण म्हणजे मला तुम्हाला सांगायचं जे नवीन नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सांगायचं की फक्त या फ्रेम नाहीये तर मेन बेसिक काम जे असतं इथे ते चांदीचं काम आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इथे वेगवेगळे टाक देवांचे चांदीची ज्याही वस्तू आहेत ना त्या सगळ्या वस्तू इथे बनवल्या जातात. तर दादांना ते पण सांगायचंय मुकुट स्पेशली स्वामींचे मुकुट तर दादा ते पण आपले जरा वेळेवर गेले पाहिजे. जसं आपली म्हणजे जसं आपल्याला लोकांचा प्रेम मिळतंय जसा प्रतिसाद मिळतो तसा आपला सुद्धा त्यांना प्रतिसाद गेला पाहिजे. ट्राय करतोय. हा तर दादांना मी आता सांगितलंय तर आपली कामं होतील लवकर आणि स्वामी तर आपल्या सोबत आहेतच. तर असा आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांना ज्यांना हवं असेल फ्रेम ज्यांना हवी असेल तर पटापट फोन करा दादांना आणि बुकिंग करा. तर चला पुन्हा भेटूया आपण एखाद्या मस्त नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.